आनंदाने जगायचे असेल तर दोन गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते. हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया PVB या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अजून एक नवीन राखी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर ती राखी कोणती आहे, तर या पद्धतीची राखी आपण आज पाहणार आहोत. सिंपल 2-3 साहित्यामध्ये तुमची ही राखी तयार होते. यासाठी आपल्याला लागणार आहेत मोत्याचे मणी, व्हाईट बीट आणि गोल्डन मणी लागणार आहेत आणि आपला डोली धागा आणि 2 सुया लागतील. 2 सुया नसतील तर 1 सुई पण चालेल, पण एवढंच की थोडासा टाइम लागतोय. तर अशाच नवीन राख्या शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर या पद्धतीची आपण राखी तयार करणार आहोत. एकदम सोपी राखी आहे. तुम्ही घरीच ही राखी बनवू शकता. मुलांना आता शाळेमध्ये जे लागतात ना बनवायला वगैरे राखी, तर या पद्धतीने तुम्ही मुलांनाही तुमच्या राखी कशी बनवायची हे शिकवू शकता. तर चला तर पाहूया ही राखी आपण कशी बनवली ते. तर आता आपल्याला लागणारं साहित्य आहे हे व्हाईट कलरचे 4Mचे मणी, नंतर ना ही गोल्डनचा 1 नंबरचा मणी, आपल्याला पिवळा धागा म्हणजे कोणताही तुम्ही डोली धागा घेऊ शकताय. तर 2 सुया लागणार आहेत. तर एवढ्या साहित्यामध्ये आपण साधी सिंपल राखी तयार करू शकतो. तर चला तर आपण तयार करूया. तर आपल्याला लागणारं साहित्य आहे धागा या पद्धतीनं घ्यायचा, चिकटपट्टी चिटकवून दोन्ही धाग्याला 2 सुया लावून घेतलेल्या आहेत. आपल्याला 2 सुया लागणार आहेत. 1 सुई जरी घेतली तरी चालतंय, पण कसं ह्याच्यामध्ये मणी ओवायचे नंतर ना काढून इकडं ओवायचे तर टाईम लागणार, त्यासाठी मी इथं 2 सुया घेतलेल्या आहेत. आणि लागणार आहे आपल्याला 4Mचे व्हाईट मणी आणि 1 mmचा गोल्डन मणी. त्याचबरोबर धागा अगोदर कट करताना आपल्याला लागणार होतं कटर. तर मी धागा कट करून घेतलेला आहे. या पद्धतीनं असं चिकटपट्टी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचं, एका सुईमध्ये एक गोल्डन आणि 1 व्हाईट मनी. एक गोल्डन 1 व्हाईट या पद्धतीनं मनी 9 मनी घ्यायचे. जर लहान मुलगा असेल तर त्याला 7 घेतलं तरी पण तुम्ही चालू शकता. तर आपले मणी किती झालेत, 7 मणी झालेत व्हाईट मणी. आणि आता आपण अजून 2 व्हाईट मणी घालूया. 1 व्हाईट आणि 1 गोल्डन. आणि लास्टला गोल्डन घालायचा. इकडे जेवढे आपण व्हाईट मनी घातलेत तेवढेच मनी त्या साईडला पण आपल्याला लागणार आहेत. तर हे आपलं इकडचं काम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं,
पहिलं जो गोल्डन मनी आहे ना, तर त्याच्यामधून सुई अगोदर ती काढून घ्यायची या पद्धतीनं. या पद्धतीने सुई काढून घ्यायची. नंतर गोल्डन मनी आहे तो आपण अगोदर ती इथं गाठ मारून घेतलेली आहे, त्यामुळं इथून वरती मनी जात नाही. त्याच्यानंतर काय करायचं, आपला एक व्हाईट मनी घालायचा. एक व्हाईट मनी. हे झाले आपले 2 व्हाईट मनी इथं. आणि इकडचा जो व्हाईट मनी आहे त्याच्या खालचा जो गोल्डन मनी आहे ना, त्याच्यामधून सुई घ्यायची. या पद्धतीने काढायची वरतून खाली. आणि नंतर ना मनी वरती सरकवायचा. दोन्ही पण सेम मनी दिसले पाहिजेत, एका लेवलनं करायचे. आणि नंतर गोल्डन मनी वरती सरकवायचा. त्यानंतर हा व्हाईट मनी आहे तो वरती सरकवायचा. इकडच्या साईडला आपण आता व्हाईट मनी आहे ठेवून घेणार आहोत. हा व्हाईट मनी इथे जाणार. त्याच्यानंतर जो गोल्डन मनी आहे त्यामधून सुई या पद्धतीनं बाहेर घ्यायची. आणि जो गोल्डन मनी आहे तो वरती सरकवायचा. धागा टाईट पकडायचा. अशा पद्धतीनं दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण व्हाईट मनी एक घेणार आहोत. इकडचा एक व्हाईट मनी. त्याच्यानंतर गोल्डन मन्यामधून अगोदर ज्या पद्धतीने सुई काढली होती त्याच पद्धतीने काढून घ्यायची. आणि दोन्ही धागे या पद्धतीने खेचायचे. चांगले खेचायचे म्हणजे दोन्ही सेम दिसते, एका लेवलनं राहतात मनी. व्हाईट मनी. इकडचा व्हाईट मनी आहे तो पण वरती सारायचा. त्याच्यानंतर गोल्डन मन्यामधून सुई बाहेर घ्यायची. वरतून खाली घ्यायची, खालतून वरती नाही घ्यायची, नाहीतर काय होईल मग तुम्हाला नंतर काढायला त्रास होईल. तर या पद्धतीनं धागा खेचायचा म्हणजे दोन्ही मनी व्हाईट मनी आहेत ते एकदम बरोबर होतात, एका लाईनमध्ये येतात. अशा पद्धतीनं या पद्धतीनं खेचायचा. त्यानंतर एक व्हाईट मनी. हा आहे तो व्हाईट मनी वरती घ्यायचा आणि नंतर गोल्डन मन्यामधून धागा काढायचा. धागा काढल्यानंतर दोन्ही धागे खेचायचे या पद्धतीनं.
त्याच्यानंतर एक व्हाईट मणी वरती सारायचा, या साईडला एक व्हाईट मणी, नंतर गोल्डन मण्यामधून सुई काढायची, या पद्धतीनं त्यानंतर एक व्हाईट मणी, नंतर एक व्हाईट मणी घ्यायचा, इकडचा आहे तो वरती सारायचा, नंतर गोल्डन मण्यामधून सुई बाहेर घ्यायची। एकदम सोपी आहे राखी, जास्त टाइम पण लागत नाही, काय नाही, कमी साहित्यात तयार होते। हे तुम्ही ब्रेसलेट टाईप पण हातामध्ये मुलींनी घातलं तरी पण छान दिसतं। तर ही आपली या पद्धतीची राखी, सिंपल राखी तयार करून झालेली आहे। अजून जर तुम्हाला वाटत असेल टाईट करायचं तर धागा खेचायचा चांगला, असं खेचून घ्यायचं लास्टला आणि त्याच्यानंतर ना गाठ मारायची। आता बघा हे सगळं कसं सेम दिसते। आणि त्याच्यानंतर इथं काय करायची, गाठ मारायची, म्हणजे मणी इकडे तिकडे जात नाहीत त्यासाठी। तर या पद्धतीनं आपली राखी तयार झालेली आहे। बघा किती छान दिसते। हे तुम्ही ब्रेसलेट टाईप पण घालू शकताय। तर या राख्या अगोदर आपण बनवलेल्या आहेत, तुम्हाला जर पाहायच्या असतील तर राखी प्लेलिस्टमध्ये राखीचं वेगळं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये या राख्या बनवून पाहिलेल्या आहेत अगोदर, ते पाहायचं असेल तर तुम्ही चॅनेलला अवश्य भेट द्या। राखी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। धन्यवाद।